नमस्कार. आवाज येतोय माझा? हॅलो हॅलो हॅलो. हां. एक मिनिट. आवाज येतोय माझा? बर. आपण सुरू करतोय. सर्वांना पुन्हा एकदा माझा जय आदिवासी, जय बिरसा, जय राघोजी. सह्याद्रीच्या भूमीत ज्या क्रांतिकारकांचा जन्म झाला असे वीर राघोजी भांगरे, सत्तू मराडे, गणा आंबेकर, भागोजी यंदे, राया ठाकर, सकरू मेंगाळ, नाग्या कातकरी ह्या सगळ्यांना माझा मानाचा जय आदिवासी. त्याचप्रमाणे आदिवासींचं प्रेरणास्थान भगवान बिरसा मुंडा यांनासुद्धा माझा मानाचा जय आदिवासी. उलगुलान एक साहित्यिक चळवळच्या माध्यमातून खरोखरच एक चांगला उपक्रम सखाराम डाकोरे सरांनी सुरू केलेला आहे आणि गेल्या बऱ्याच महिन्यांपासून ते अनेक आदिवासी विचारवंतांना अभ्यासकांना इथे आणत आहेत आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांवरती चर्चा घडवून आणत आहेत. सर्वप्रथम एवढा चांगला विषय इथे मांडण्यासाठी त्यांनी मला जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आणि आजचा विषय सुरू करतो. आजचा विषय तसं बघायला गेलं तर खूपच गंभीर आणि महत्त्वाचा विषय. आदिवासींच्या सामाजिक समस्या आणि सद्यस्थिती या विषयावरती मी इथं बोलणार आहे. आणि आदिवासींच्या बाबतीत ही गोष्ट आहे की जे आदिवासींचे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात ते आदिवासींचे वैयक्तिक स्वरूपाचे जरी प्रश्न वाटत असले तरी हे समाजाचे सामाजिक प्रश्न आहेत. समजा एखादं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये रोजगाराचा प्रश्न आहे तर हा त्या कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न नाही, तो या समाजाचा सामाजिक प्रश्न आहे. जर एखाद्या कुटुंबामध्ये 2 वेळ पोट भरण्यासाठी अन्न मिळत नसेल, चूल पेटत नसेल तर हा त्या कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न नाही आहे, तो या समाजाचा सामाजिक प्रश्न आहे. जर आदिवासीपैकी एखाद्या कुटुंबाला त्याची जमीन विकावी लागत असेल, अशी परिस्थिती त्याची निर्माण झाली असेल तर हा त्याचा वैयक्तिक प्रश्न नाही आहे, तो या समाजाचा सामाजिक प्रश्न आहे. आणि बिरसा मुंडा असं म्हणतात की ज्या समाजाचे सामाजिक समस्या नसतात त्यांच्या कोणत्याच समस्या नसतात, परंतु ज्या समाजाच्या सामाजिक समस्या असतात त्यांच्या समस्याच समस्या असतात. आणि आदिवासी समाजाची समस्या ही आहे की त्यांना त्यांच्या समस्याच अजूनपर्यंत नीटपणे कळलेल्या नाही आहेत. एवढंच नाही, जर प्रश्न सामाजिक आहे, समस्या ह्या समाजाच्या आहेत तर त्याचं उत्तरसुद्धा समाज हेच असणार आहे. हे सगळे आदिवासींचे जे प्रश्न आहेत, ह्या सगळ्या जे आदिवासींच्या समस्या आहेत ह्या सामाजिक समस्या आहेत. तर यातून जर मार्ग काढायचा असेल तर त्याच्यासाठी कामसुद्धा समाजालाच करावं लागणार आहे, समाजालाच पुढे यावं लागणार आहे. आज आदिवासी समाजाच्या अनेक समस्या आहेत आणि त्या अजूनपर्यंत समाजाला नीटपणे कळलेल्या नाही आहेत आणि त्यासाठीच आजचा हा उपक्रम इथे आपण घेत आहोत. आदिवासी समाजाची एक मुख्य समस्या अशी आहे की या समाजामध्ये कोणतीही चळवळ उभी राहिलेली नाही. एक 1954 साली प्रकाशित झालेलं पुस्तक आहे महाराष्ट्राचा ज्ञानकोश. ह्या पुस्तकामध्ये आदिवासींसंदर्भात काही स्टेटमेंट आलेले आहेत. त्यामध्ये अभ्यासक असं म्हणतात की हा समाज पाठीमागे राहिला, हा समाज मागास राहिला, ह्या समाजाचा विकास झाला नाही. त्याच्या पाठीमागे जर कोणतं कारण असेल ते म्हणजे या समाजामध्ये कोणतीही चळवळ उभी राहिलेली नाही. त्या ज्ञानकोशामध्ये असंही म्हटलेलं आहे की हा समाज जो मागे, हा समाज यासाठी मागे कारण तो मुख्य प्रवाहात आलेला नाही आणि त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रस्थापित समाज काम करतोय. आणि प्रस्थापित समाजाचं सुद्धा हेच म्हणणं आहे की या समाजाचा जर विकास व्हायचा असेल तर त्याला मुख्य प्रवाहात यावं लागेल. पण त्यावेळेस सुद्धा जे समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे की खरं तर हा जो समाज आहे या समाजाची जी सामाजिक व्यवस्था ती त्यातल्या त्यात खूप चांगली आहे आणि आपणच आदिवासींच्या संस्कृतीबरोबर खेळून त्यांना प्रस्थापित समाजात आणण्याचा प्रयत्न करतोय आणि असं केल्याने ह्या समाजाचं भलं होणार नाही आहे.
जर ह्या समाजाचं जर भलं व्हायचं असेल तर त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या. हे सगळे उल्लेख त्या 1954 साली प्रकाशित झालेल्या महाराष्ट्राच्या ज्ञानकोश यामध्ये आलेले आहेत. आणि तुमच्या लक्षात येईल की आज सुद्धा ह्याच प्रश्नांच्या आजूबाजूला आदिवासी समाज असलेला बघायला मिळतो. एक स्पर्धा आपल्या देशामध्ये सुरू आहे. जवळपास 1954 पासूनच की अनेक जे धर्म आहेत ते आदिवासींना आपल्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्या स्पर्धेमध्ये बळी जातोय तो आदिवासी समाज. आणि असं न करता त्याला त्याच्या पद्धतीने जगू दिलं पाहिजे असं ह्या समाजाचा अभ्यास करणारी लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे. एक गोष्ट लक्षात येते की भारत स्वतंत्र झाल्यानंतर जिथे अनेक समाज सामाजिकदृष्ट्या मजबूत होत होते, एकसंघ होत होते, परंतु आदिवासी समाज 1947 नंतर विस्कळीत होत गेलेला आपल्याला बघायला मिळतो. 1947 पर्यंत ह्या समाजाची आपली एक सामाजिक व्यवस्था होती, परंतु त्यानंतर हळूहळू हा समाज विघटित होत गेला. ह्या समाज एकमेकांपासून दूर होत गेला आणि त्यामुळेच ह्या समाजाची कोणतीही चळवळ आपल्याला उभी राहिलेली बघायला मिळत नाही. आज आदिवासींचे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अनेक अधिकार आदिवासी समाजाचे आहेत, अनेक विशेष अधिकार आदिवासी समाजाला दिले गेलेले आहेत, परंतु ह्या अधिकारांची अंमलबजावणी नीटपणे होत नाही. भारत 1947 साली स्वतंत्र झाला आणि या भारत देशातील जे नागरिक आहेत त्यांना अनेक अधिकार मिळायला सुरुवात झाली आणि त्या समाजांचा विकास होत गेला. परंतु आदिवासी समाज असा आहे की ज्याला भारत स्वतंत्र होण्याच्या आधीपासूनच अनेक विशेष अधिकार देण्यात आलेले होते. जवळपास 1855 पासून अनेक विशेष अधिकार आदिवासी समाजाला ब्रिटिशांनी दिले. 1876 साली एक कायदा पास झाला ज्याला शेड्यूल्ड डिस्ट्रिक्ट ऍक्ट असं म्हणतात. आणि हा शेड्यूल्ड डिस्ट्रिक्ट ऍक्ट पास झाल्यानंतर 2 महत्त्वाचे विशेष अधिकार आदिवासींना देण्यात आले. एक म्हणजे राईट ऑफ ओनरशिप, मालकीचा अधिकार, आणि दुसरा राईट ऑफ गव्हर्नन्स म्हणजे स्वशासनाचा अधिकार. ब्रिटिश भारतात असतानाच आदिवासींना हे 2 महत्त्वाचे अधिकार मिळालेले होते आणि हेच अधिकार भारत स्वतंत्र झाल्यानंतर यांना संविधानामध्ये घेण्यात आलं, ज्याला आपण 5वी आणि 6वी अनुसूची असं म्हणतो. 5वी आणि 6वी अनुसूचीची खूप कमी जणांना माहिती आहे. आज आदिवासी समाजाची एक चळवळ उभी राहताना दिसत आहे, त्यामुळे 5व्या 6व्या अनुसूचीबद्दल आदिवासी समाजाला आता समजायला लागलेलं आहे. आदिवासी समाजाने 5वी आणि 6वी अनुसूची समजून घेतली पाहिजे. ही 5वी आणि 6वी अनुसूची आदिवासींना अशीच नाही मिळालेली आहे. त्यासाठी आदिवासी क्रांतिकारकांना मोठा संघर्ष करावा लागलेला आहे आणि त्यामुळे 5व्या 6व्या अनुसूचीचे अधिकार आदिवासींना मिळालेले आहेत. ही 5वी 6वी अनुसूची म्हणजे जोपर्यंत ब्रिटिश या भारतामध्ये होते आणि आपल्या स्वतःला ते इथे पसरवत होते तेवढा काळ आदिवासींनी ब्रिटिशांबरोबर मोठा संघर्ष केला आणि जोपर्यंत ब्रिटिश होते तोपर्यंत संघर्ष करत राहिले आणि जी आपली जमीन होती ही ब्रिटिशांच्या हातात जाण्यापासून वाचवली. आणि असा जो भाग आहे त्याला 5व्या 6व्या अनुसूचीचा भाग म्हणून ओळखला जातं. भारताच्या संविधानात एकूण 12 अनुसूची आहेत आणि त्यापैकी 2 अनुसूची 5वी आणि 6वी फक्त आणि फक्त आदिवासींच्या अधिकारांवरती बोलतात. एवढे विशेष अधिकार आदिवासींना देण्यात आलेले आहेत. पुढे 5व्या अनुसूचीमधूनच पेसा कायद्याची निर्मिती करण्यात आली आणि पेसा कायद्याच्या माध्यमातून सुद्धा आदिवासींसाठी विशेष कायदे बनवलेले गेले. पण आदिवासी समाजाची एक खूप जी वाईट गोष्ट ह्या समाजाबरोबर होते ती म्हणजे हे जे विशेष अधिकार आदिवासींसाठी बनवले गेले, हे विशेष अधिकार आदिवासींना दिले गेले, त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झालेली नाही. आणि आजही 5व्या 6व्या अनुसूचीची अंमलबजावणी नीट पद्धतीने होताना बघायला भेटत नाही. महाराष्ट्रामध्ये एकच ठिकाण आहे मेंढालेखा गाव, तिथे 5व्या अनुसूचीचं तंतोतंत पालन होत आहे, परंतु बाकी ठिकाणी या 5व्या अनुसूचीचं पालन होताना आपल्याला बघायला मिळत नाही.
आणि परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे की पेसा कायद्याअंतर्गत जे अधिकार आदिवासींना मिळालेत त्या ठिकाणी जे अधिकार मिळायला पाहिजे होते, जागा भरल्या गेल्या पाहिजे होत्या, त्या जागासुद्धा अजूनपर्यंत भरल्या गेलेल्या नाहीत. आणि त्याचबरोबर आता दुसरं एक संकट आदिवासींवरती येते की पेसासारख्या क्षेत्रात सुद्धा बिगर आदिवासी आरक्षणाची मागणी करत आहेत. म्हणजे जे अधिकार आदिवासींना दिले गेले होते त्याचीच अंमलबजावणी अजूनपर्यंत नीट झाली नाहीये आणि आता त्याच अधिकारांवरती अतिक्रमण सुरू झालेलं आहे. त्याच अधिकारांवरती हक्क सांगण्याचा प्रकार आज सुरू झालेला आहे आणि याच्यासारखी वाईट गोष्ट आदिवासी समाजासाठी दुसरी नसणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की जी आदिवासीसाठी खूप महत्त्वाची आहे की आदिवासींची जमीन की आदिवासीला ओळखलं जातं मुळात जमिनीमुळे. आदिवासी या शब्दाची व्याख्या करताना आदिवासी म्हणून ओळख जर बघायची असेल आदिवासींची तर त्याच्या जमिनीवरून त्याला ओळखलं जातं. आणि आज त्या जमिनीवरती सुद्धा अतिक्रमण सुरू झालेलं आहे. जो आदिवासी क्रांतिकारकांचा लढा होता तो मुळात यासाठीच होता, जल, जंगल आणि जमिनीसाठी. आणि जी जमीन आज आदिवासींपर्यंत शिल्लक आहे, आदिवासींपाशी शिल्लक आहे, ती मुळात आपल्या क्रांतिकारकांच्या लढाईमुळे, त्यांच्या लढ्यामुळे. काल आदिवासी जिवंत या जमिनीमुळेच होता, आज आदिवासी जिवंत आहे तो सुद्धा या जमिनीमुळे आणि इथून पुढे सुद्धा आदिवासी या जमिनीमुळेच जिवंत राहणार आहे. म्हणून ही जमीन टिकवण्याचं मोठं आव्हान आदिवासी समाजासमोर आज आहे. बिरसा मुंडा यांचा लढा तुम्ही पाहिला असेल. संपूर्ण भारतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशांना प्रश्न विचारायला लोक धजत होते. त्यावेळेस बिरसा मुंडांनी ब्रिटिशांना एक प्रश्न विचारला की हे जल, हे जंगल, ही जमीन आम्हाला आमच्या पूर्वजांकडून मिळाली, तुम्ही इथे कुठून आले, तुम्ही इथे कशाला आले आणि ह्या जमिनीवरती कर लावण्याचा तुम्हाला काय अधिकार. ज्या वेळेस ब्रिटिशांना प्रश्न करायला लोक धजत होते, घाबरत होते, त्या काळात ब्रिटिशांना बिरसा मुंडांनी हा प्रश्न विचारला आणि शेवटी ब्रिटिशांना सुद्धा ही गोष्ट मान्य करावी लागली. त्यावेळेस बिरसा मुंडा यांचं वय 25 होतं. अवघं 25 वयाचे बिरसा मुंडा होते आणि त्यांच्याच आंदोलनातला त्यांचा एक मित्र होता, त्याचं वय 85 होतं. त्याने एक कागद ब्रिटिशांच्या ऑफिसमधून चोरला आणि बिरसा मुंडांना आणून दिला आणि त्यांना सांगितलं की दादा, ब्रिटिशांनी ही गोष्ट मान्य केली की ही जमीन तुमची आणि त्यांनी तसा कायदा केलाय. तोच हा जमीन हस्तांतरणाचा कायदा. काय आहे जमीन हस्तांतरणाचा कायदा? की आदिवासीची जमीन ही बिगर आदिवासीला घेता येत नाही आणि बिगर आदिवासीलाच काय, सरकारला सुद्धा घेता येत नाही असा कायदा ब्रिटिशांनी बनवला 1898 साली. आणि यासाठी जी महत्त्वाची कामगिरी बजावली ते बिरसा मुंडा यांनी. ब्रिटिशांनी ही गोष्ट मान्य केली की आदिवासींची जमीन ही वस्तू नाही. ज्या गोष्टीची खरेदी विक्री होते त्या गोष्टीला आपण वस्तू म्हणू शकतो, परंतु ज्या गोष्टीची विक्री होत नाही त्याला आपल्याला वस्तू नाही म्हणता येत. आणि ब्रिटिशांनी ही गोष्ट मान्य केली की आदिवासीची जमीन ही खरेदी विक्री करण्याची वस्तू नाही, कारण आदिवासी हा जमिनीला आपल्या संस्कृतीशी जोडतो. आणि त्यामुळेच एवढा मोठा संघर्ष आदिवासींनी केला आणि शेवटी ब्रिटिशांना सुद्धा हे मान्य करावं लागलं आणि त्यांनी त्या प्रकारचा कायदा आदिवासींसाठी त्या काळात बनवला. आणि 1898 सालापासून जमीन हस्तांतरणाचा कायदा ब्रिटिशांनी आदिवासींसाठी बनवला. परंतु आज परिस्थिती अशी आहे, म्हणजे हा जमीन हस्तांतरणाचा कायदा होता म्हणूनच आज आदिवासींपर्यंत जमीन शिल्लक आहे. पण आदिवासी समाजाची आज अशी अवस्था झालेली आहे की त्याला नाईलाजाने त्याची जमीन विकावी लागत आहे. आणि ही जमीन विकण्यापासून त्याला आपण रोखू शकत नाही अशी परिस्थिती आज आदिवासी समाजाची झालेली आहे. एवढंच नाही तर जमीन जर त्याला विकायची असेल तर याच्यामध्ये त्याच्या मर्जीचा भाग आहे. परंतु त्याला जमीन विकायची नाही, पण त्याला न विचारता
त्याला विचारात न घेता त्याच्याकडून जमीन काढली जाते. हे सगळ्यात वाईट आहे की जमिनीबाबतचा असा कायदा आदिवासींसाठी असताना सुद्धा आदिवासीच्या हातातून ही जमीन निघून चालली आहे आणि तिला वाचवण्याचं एक मोठं आव्हान आज आदिवासी समाजासमोर आहे. अनेक उदाहरणं आपल्याला भारत या देशामध्ये बघायला मिळतील आदिवासींच्या जमिनी संदर्भातली. जो नर्मदा सागर धरण बनलं त्यानंतर त्या भागातले जे आदिवासी होते त्यांना विस्थापित व्हावं लागलं. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान ह्या भागातल्या आदिवासींना आपली जमीन सोडून दुसऱ्या ठिकाणी विस्थापित व्हावं लागलं. अक्षरशः उद्ध्वस्त आदिवासी यामुळे झाले. पण हे करत असताना त्यांना विचारात घेतलं गेलं नाही. केवाडी आदिवासींचा प्रश्न आपल्यासमोर ताजा आहे की त्यांनासुद्धा विस्थापित केलं गेलं, त्यांच्या जागेवरून त्यांना हकललं गेलं. CNT SPT ॲक्ट जिथे लागू आहेत, CNT छोटा नागपूर टेनेन्सी ॲक्ट आणि SPT संथाल परगणा टेनेन्सी ॲक्ट, हे कायदे जिथे लागू आहेत म्हणजे जिथे आदिवासींच्या जमिनी संदर्भातले कायदे अतिशय कडक आहेत त्या ठिकाणी सुद्धा आदिवासींच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर बिगर आदिवासींकडे हस्तांतरित झालेल्या आहेत. 5,000पेक्षा जास्त केसेस त्या ठिकाणी आहेत आणि ही खूप धक्कादायक गोष्ट आहे की एवढे मजबूत अधिकार असताना सुद्धा आदिवासीच्या हातातून ती जमीन काढून घेतली जात आहे. सरकारी प्रकल्पांसाठी आदिवासींची जमीन घेतली जाते आणि ही जमीन घेताना त्याचा विचार केला जात नाही, त्याला विचारलं जात नाही. असे अनेक सरकारी प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये एका कुटुंबाची सर्वच्या सर्व जमीन त्यांना द्यावी लागलेली आहे. आत्तापर्यंत ज्या आदिवासींनी एवढा मोठा संघर्ष करून ही जमीन टिकवली ती आज अक्षरशः कवडीमोल भावाने किंवा त्याला विचारात न घेता त्याच्या हातातून काढून घेतली जाते. हे एक मोठं धक्कादायक गोष्ट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आदिवासी आत्तापर्यंत ह्या जमिनीमुळे जिवंत होता आणि याच्या पुढे ह्या जमिनीमुळे जिवंत राहणार आहे. कारण व्यवसाय त्याला करता येईल अशी परिस्थिती त्याची नाही. नोकऱ्यांचा प्रश्न आपल्यासमोर आहेच आणि जर त्याला जिवंत राहायचं असेल तर त्याची जमीन त्याच्याकडे शिल्लक राहावी लागेल. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की अनेक आदिवासींना वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी किंवा त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे म्हणा त्याची जमीन विकावी लागलेली आहे. आज जमिनीविना तो जगत आहे आणि अशा आदिवासींची परिस्थिती कशी होते बघा. एक मुंबईच्या जवळच माळशेज घाट चढून गेल्यानंतर एक ठिकाण आहे ज्याला बनकर फाटा असं म्हणतात. त्या बनकर फाट्यावरती खालून कोकणातून आणि वरून घाटावरून अनेक आदिवासी रोजंदारीने काम करण्यासाठी जात असतात. हे त्यांचं रोजचं काम असतं. सकाळी उठायचं आणि 9 वाजेपर्यंत त्या बनकर फाट्यावरती पोचायचं. तिथे पोचल्यानंतर 11 वाजेपर्यंत तिथले जे शेतीचे मालक आहेत किंवा ज्यांना मजुरांची गरज आहे अशी लोक तिथे येतात आणि हे आदिवासी मजुरांना आपल्याबरोबर घेऊन जातात. हा भोळा आदिवासी रोज याला स्वतःच्या खिशातले पैसे टाकून त्या दिवसाच्या रोजगारासाठी पाय तोडत त्या ठिकाणी जावं लागतंय आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा ह्या आदिवासी समाजाची फसवणूक होते. म्हणजे 9 ते 11, 9 वाजता तिथे गेल्यानंतर 11 वाजेपर्यंत तो वाट बघत असतो कोणीतरी येईल आणि कामासाठी त्याला घेऊन जाईल. आणि ही बाकीची मंडळी सुद्धा खूप हुशार झालेली आहेत. ते काय करतात की 11 वाजेपर्यंत या मजुरांपाशी जातच नाही, त्यांच्याशी बोलतच नाहीत. मग जसे 11 उलटतात तसं ह्या आदिवासी मजुरांना असं वाटतं की आज काय आपल्याला रोजगार मिळत नाही आणि रोजगाराविनाच पुन्हा आपल्याला आपल्या घरी जावं लागणार. म्हणजे जी फेरी आज इथे मारली ती सुद्धा आपली फुकट जाणार. आणि ह्या भीतीने भाव तोडून आदिवासी मजुरांना ही लोक आपल्याबरोबर घेऊन जातात. ज्या ठिकाणी 400 रुपये त्याला मजुरी मिळणार होती त्याला 200 रुपयावरती नाईलाजाने काम करावं लागतं. कारण त्या 200 रुपयाला सुद्धा तो नाही म्हटला तर खर्च करून त्यालाच पुन्हा त्याच्या घरी जायचे. आणि जे हे पैसे मिळतात ते सुद्धा खूप तुटपुंज असतात. त्याच्यावरती त्याला कसं तरी गुजराण करावी लागते. आणि हे सगळं होतंय ही जमीन आदिवासीच्या हातातून निघून चाललेली त्यामुळे.
जमिनी अभावी अशी परिस्थिती आदिवासींची होऊ शकते. आज बऱ्याच आदिवासींकडे जमिनी आहेत, नोकऱ्या आहेत, परंतु ज्यांची परिस्थिती आज चांगली आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते वेटिंग लिस्टमध्ये आहेत. उद्या त्यांची जमीन त्यांच्या हातातून निघून गेल्यानंतर त्यांची सुद्धा अशीच अवस्था होणार आहे. म्हणून वेळीच सावध होण्याची गरज आहे. जी आदिवासींची मूळ ओळख आहे जमीन, तिला टिकवण्यासाठी आदिवासींना मोठा संघर्ष करावा लागणार आहे आणि त्याची खबरदारी आदिवासींनी आज घेणं खूप गरजेचं आहे. जमिनीबरोबरच आणखी एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आरक्षणाचा प्रश्न. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आरक्षणाचा प्रश्न खूप जवळचा प्रश्न सगळ्यांना वाटतो आणि हा तेवढाच महत्त्वाचा सुद्धा आहे. परंतु आरक्षणाच्या बाबतीत संभ्रम निर्माण करून ठेवलेला बघायला मिळतो की बऱ्याच जणांना असं वाटतं की आज आदिवासी समाजाला आरक्षण आहे म्हणून आदिवासी समाज एवढा सुधारलाय, एवढा प्रगत झालाय. परंतु जर मुळात जाऊन बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की ह्या आरक्षणामुळे आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या अजूनही तेवढा सक्षम झालेला नाही, किंवा आरक्षणाची तरतूद यासाठी नाहीये की एखादा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा. आरक्षण ही दारिद्र्य निर्मूलन करण्याची योजना नाही. एखाद्याची गरिबी कमी करायची असेल, एखादं दारिद्र्य कमी करायचं असेल तर आपल्या सरकारच्या अनेक योजना आहेत. आरक्षण ह्या त्या योजनांपैकी नाही. मुळात आरक्षण काय हे आपल्याला समजलं पाहिजे. आरक्षणाची तरतूद कशासाठी केली गेलेली आहे ती आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. एक छोटी आकडेवारी तुम्हाला सांगतो. आरक्षणातून नोकऱ्या मिळतात आणि त्यामुळे एखादा समाज आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो असं जरी म्हटलं जात असेल तर आदिवासींची परिस्थिती किंवा आदिवासीची जो स्टेटस आहे तो काय आहे तो नीट लक्षात घ्या. 5 वर्षासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, प्रथम वर्ग, द्वितीय वर्ग, तृतीय वर्ग, चतुर्थ वर्ग, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड आणि फोर्थ क्लास यासाठी जवळपास 60,000 नोकऱ्या निर्माण होतात 5 वर्षांसाठी. आणि आता त्याच्यामध्येही काटछाट झालेली. आता आदिवासींसाठी 60,000 नोकऱ्या 5 वर्षात निर्माण होतात, परंतु आदिवासी बेरोजगारांची जर आकडेवारी बघितली तर ती धक्कादायक आहे. पोस्ट ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट, 12वी पास, 10वी पास, 10वी नापास आणि अशिक्षित, इथे आपल्याला अशिक्षितांचा सुद्धा विचार करावा लागेल, हे सगळे मिळून जवळपास आकडेवारी आहे 7 करोड. नोकऱ्या 60,000, त्यातही आता काटछाट, आणि बेरोजगार आदिवासी 7 करोड. ह्या 60,000 नोकऱ्या ह्या 7 करोड आदिवासींना पुरणार कशा हाच आपल्यासमोर मुळात मोठा प्रश्न आहे. आणि यामुळे एखादा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकेल का याचा विचार करण्याची आपल्याला गरज आहे. मुळात आरक्षण काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्याला आपण आरक्षण म्हणतो, काय आहे नेमकी आरक्षण? जर तुम्ही एकूण रोजगाराचं क्षेत्र बघितलं तर ते आहे 100%. ह्या 100% रोजगाराच्या क्षेत्रापैकी 94% क्षेत्र हे अनऑर्गनाइज सेक्टर आहे, म्हणजे असंघटित क्षेत्र आहे, आणि फक्त 6% क्षेत्र हे संघटित क्षेत्र आहे, ऑर्गनाइज सेक्टर आहे. या 6% क्षेत्रापैकी 2% क्षेत्र हे प्रायव्हेट नोकऱ्यांचे आहे आणि 4% क्षेत्र हे गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यांचे आहे. या 4% क्षेत्रापैकी 48% जागा ह्या खुल्या प्रवर्गातून भरल्या जातात आणि 52% जागा ह्या आरक्षणातून भरल्या जातात. ह्या 52% पैकी 7.5% आदिवासींसाठी. म्हणजे विचार करा, एकूण रोजगाराच्या क्षेत्रापैकी 1% कमी जागा ह्या आदिवासींच्या वाट्याला आहे आणि त्या जागांमुळे आदिवासींचं भलं होईल का या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे आदिवासींचं भलं नाही होऊ शकत. मग आरक्षणाची तरतूद यासाठी केली गेलेली आहे की त्या समाजाला एक प्रकारचं प्रतिनिधित्व प्रशासनामध्ये मिळावं. SC समाजाला जे आरक्षण दिलं गेलं ते सामाजिक आणि आर्थिक निकषांवरती दिलं गेलेलं आहे, आणि आदिवासीला जे आरक्षण दिलं गेलेलं आहे ते सामाजिक आणि सांस्कृतिक निकषांवरती दिलं गेलेलं आहे. म्हणजे जे
आदिवासी आज आदिवासी या नावाने नोकऱ्या करत आहेत, कमवत आहेत, ही यांची जबाबदारी आहे की अशा प्रकारचे जे आदिवासींच्या समस्या निर्माण होतात त्याचा पाठपुरावा करणं, त्यासाठी लढणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. कारण आरक्षण मुळातच यासाठी दिलं गेलेलं आहे की तुम्हाला तिथे प्रतिनिधित्व मिळावं. परंतु वाईट गोष्ट अशी आहे की ज्यांच्या प्रतिनिधित्वामुळे ह्या आदिवासी समाजाचं भलं होऊ शकतं किंवा या समस्यामधून आदिवासी समाजाला बाहेर काढता येऊ शकतं, अशाच समाजाने आपल्या समाजाकडे पाठ फिरवली. अशाच लोकांनी ज्यांनी आदिवासीच्या नावावरती नोकऱ्या मिळवलेल्या आहेत किंवा नोकरी करत आहेत, फायदे घेत आहेत, त्याच लोकांनी आपल्या समाजाकडे पाठ फिरवलेली आहे. प्रतिनिधित्व करणारे लोकच आदिवासी समाजाबरोबर आज आपल्याला असलेले बघायला भेटत नाही. आणि त्यामुळे अनेक जे आदिवासींचे अधिकार आहेत, आदिवासींचे जे प्रश्न आहेत ते निर्माण होताना आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला हा जो एक उदासीन समाज आहे, म्हणजे ज्याला नोकरी मिळाली त्याने तो आपल्या समाजाकडे लक्ष देत नाही, आणि दुसऱ्या बाजूला बोगस आदिवासींचा प्रश्न हा खूप मोठा आहे आपल्यासमोर. एक बोगसांची आकडेवारी तुम्हाला सांगतो. 2014 साली बोगस 1.5 लाख होते, म्हणजे आदिवासींच्या जागेवरती बोगस 1.5 लाख नोकऱ्यांमध्ये होते. 2016 साली हीच आकडेवारी जवळपास 4 लाखांवरती गेली, आणि आज 2021 साली ही आकडेवारी 11 लाखांच्या सुद्धा वर आहे. मान्य आहे की ह्या नोकऱ्यांमुळे आदिवासी समाजाचा भलं होणार नाही, परंतु ह्या नोकऱ्या आदिवासी समाजाकडे असत्या तर आज 11 लाखांच्या वर आदिवासी कुटुंबांचा भलं झालं असतं, फायदा झाला असता. आणि ह्या बोगस आदिवासींच्या प्रश्नामुळे 11 लाख कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे एका बाजूला प्रतिनिधित्व करणाऱ्या समाजाने पाठ फिरवली आहे आणि दुसऱ्या बाजूला बोगस प्रतिनिधित्व करण्यासाठी आहेत. त्यांचा समाजही त्यांच्या बरोबर नाही, आणि जो या नोकऱ्या घेऊन फायदा घेत आहे तो सुद्धा खोटा आहे, बोगस आहे. मग ह्या आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यावर हा आपल्यासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. जवळपास क्षेत्रबंधनाचा जो कायदा आहे तो उठवल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती बोगस आदिवासींची संख्या वाढली, आणि एकटी हलवा जमात आहे याच्यामध्ये 3,500% जास्त बोगस वाढले क्षेत्रबंधन उठवल्यानंतर. एवढ्या मोठ्या प्रमाणात आदिवासींमध्ये घुसखोरी सुरू झाली, आणि आज सुद्धा अनेक जागा आदिवासींच्या बिगर आदिवासींनी, खोट्या आदिवासींनी बळकावलेल्या आहेत आणि खऱ्या आदिवासींचं नुकसान केलेलं आहे. वीज, पाणी, रस्ता आणि आरोग्य हे प्रश्न तर आदिवासींचे नेहमीच आहेत. म्हणजे यावरून आपल्याला आदिवासींची व्याख्या सुद्धा करता येईल की ज्या समाजाला वीज, पाणी, रस्ता आणि आरोग्य नीट भेटत नाही तो समाज म्हणजे आदिवासी समाज. आज कुपोषणाचा प्रश्न, आज आपण 21व्या शतकामध्ये आलेलो आहे, आणि आजही कुपोषणाचा प्रश्न आपल्या समोर आहे आदिवासी समाजासमोर. ही खूप खेदाची बाब आहे. एक WHO चा सर्वे आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांनी सर्वे केला आहे की जगामध्ये सगळ्यात जास्त रक्त हे भारतातून दिलं जातं. म्हणजे जगात सगळ्यात जास्त रक्तदान करणारा देश हा भारत आहे. यात ज्यावेळेस तुम्ही खोलात जाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की भारतातून जे सगळ्यात जास्त रक्तदान केलं जातं तो प्रदेश म्हणजे आदिवासींचा प्रदेश. ह्या देशामध्ये सगळ्यात जास्त रक्त आदिवासींना दान करावं लागतंय. आणि आणखी तुम्ही खोलात जाल तर तुमच्या असं लक्षात येईल की ज्या भागातून ह्या रक्ताचं दान केलं जात आहे त्या भागात कुपोषण आहे. मग प्रश्न असा पडतो की ज्या लोकांना 2 वेळ खायचं मिळत नाही, कुपोषणाने ज्यांची लोक मरतायत, मुलं मरतायत, हे लोक रक्त का विकतायत? कारण तशी परिस्थिती आदिवासी समाजाची झालेली आहे की त्याला 2 वेळ खायला मिळत नाही, त्याचं रक्त विकून त्याला काहीतरी विकत घ्यावं लागतं आणि आपल्या मुलाबाळांना द्यावं लागतं. अशी परिस्थिती आदिवासी समाजाची आहे आज.
मेळघाट, पालघर या कुपोषणासाठी हे 2 प्रदेश जे आहेत ते त्यांचं नाव नेहमी आपण ऐकत असाल. पालघर तर मुंबईच्या खूप जवळ असलेला प्रदेश आहे की जिथे प्रशासनाचं लक्ष खूप लवकर जाऊ शकतं. अशा ठिकाणी सुद्धा कुपोषणाने आदिवासी मुलं मरत आहेत. मेळघाटची आकडेवारी तर धक्कादायक आहे. दरवर्षी जवळपास 500 मुलं कुपोषणाने मरत आहेत. 21व्या शतकात आपण आलेलो आहोत आणि आदिवासींची परिस्थिती अशी की खायला मिळत नाही म्हणून आदिवासी समाजातली मुलं आज मरतायत. शिक्षणाच्या बाबतीतही उदासीनता आहे. म्हणजे जर आदिवासी शिकला तर तो बोलायला लागेल म्हणून आदिवासींच्या शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा उदासीनता असलेली आपल्याला बघायला मिळते. वसतिगृहाच्या समस्या तर चालूच आहेत की एकतर वसतिगृहामध्ये ॲडमिशन लवकर भेटत नाही. ॲडमिशन भेटलं की 3-4 महिने त्यांना फिरवलं जातं आणि हा सगळा वेळ त्यांचा व्यर्थ जातो. DBT आणला आदिवासींसाठी, पण ही DBT आल्यानंतर आदिवासींचा फायदा कमी आणि तोटा जास्त झालेला आहे. कारण आदिवासी मुलं ज्यांच्याकडे घरात पैसा नाही म्हणून त्यांना या वसतिगृहांमध्ये किंवा आश्रमशाळांमध्ये ठेवलं जातं. तिथे हा पैसा त्यांच्या बँक खात्यामध्ये येतो आणि हा बँक खात्यामध्ये पैसा आल्यानंतर शेवटी तो चुकीच्या मार्गाने वापरला जातो. मोबाईल सारखी साधनं विकत घेतली जातात आणि आज जे बायोवर सुरू आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट सुद्धा आहे की मोबाईलवरती गेम जे असतात ते तुम्हाला फुकटात मिळतात खेळायला आणि यामध्ये आदिवासी मुलं अक्षरशः वेडी झालेली बघायला मिळतात आणि रात्रंदिवस याच्यामध्ये राहून शिक्षणाकडे त्यांचं दुर्लक्ष होत चाललं आहे. सेंट्रलाइज किचनची जी एक व्यवस्था केली गेली ती सुद्धा आदिवासींसाठी तेवढीशी फायद्याची नाही. कारण या जेवणासाठी त्यांना कितीतरी तास त्यांचे वाया घालवावे लागत आहेत आणि म्हणून आदिवासीचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आदिवासी स्वतःच बऱ्या प्रमाणात आपल्याला गावाकडचा आदिवासी उदासीन असलेला बघायला मिळतो. त्यात अशी अवस्था निर्माण झाल्यामुळे आदिवासींचं जे शिक्षण आहे त्याच्यावरती सुद्धा परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. एक महत्त्वाची गोष्ट अशी की जसं मगाशी म्हटलं की आदिवासींना जे आरक्षण मिळालं ते सामाजिक आणि सांस्कृतिक या निकषांवरती मिळाले आणि याचाच अर्थ असा की आदिवासींची संस्कृती, देवदेवता, आदिवासींच्या रूढी परंपरा, इतिहास याचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी या लोकांवरती आहे आणि म्हणून त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आज आदिवासी समाजावरती सांस्कृतिक आक्रमणंसुद्धा होत आहेत. म्हणजे ज्या समाजाला या जगामध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलं जातं किंवा खूप चांगलं आदिवासी समाजाबद्दल बोललं जातं. आदिवासी समाजामध्ये तशा खूप चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत. सांस्कृतिकदृष्ट्या आदिवासी अतिशय समृद्ध असलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे जगातलं जे पहिलं पेंटिंग, गुफेमध्ये केलेलं पहिलं पेंटिंग आपल्या भारतात भीमबेटका या ठिकाणी आहे, ते आदिवासींनी तयार केलेलं आहे. स्त्रियांचा सन्मान करणारे आदिवासी आहेत. एक मुंडारी भाषेतली एक कविता आहे, ती तुम्हाला सांगतो की त्यामध्ये असं म्हणतात की ए देवा, मला तू माझ्या आईपेक्षा एवढा लहान का वाटतो? ए देवा, तू हा सगळा संसार बनवला, ही पृथ्वी बनवली, तरी पण तू मला माझ्या आईपेक्षा लहानच दिसतो. माझा विश्वास माझ्या आईवरती एवढा जास्त काय? मी माझ्या आईला एवढा का घाबरतो? आणि जेवढा मी माझ्या आईला घाबरतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तिच्यावरती का करतो? माझी आई मला निर्माता का वाटते? ज्यावेळेस मी माझ्या आईला बघतो ती मला सगळ्यात मोठी वाटते, तिच्यासमोर सगळे मला लहान का वाटतात? ए देवा, मला तू माझ्या आईपेक्षा लहान का वाटतो? ही मुंडारी भाषेतली एक कविता आहे आणि ह्या कवितेवरून तुमच्या लक्षात येईल की स्त्रियांचा सन्मान करणारे आदिवासी आहेत. स्त्री जन्माला साजरे करणारे आदिवासी आहेत. स्त्रियांचा ज्यावेळेस जन्म आदिवासी समाजामध्ये होतो त्यावेळेस
तिला ओझं नाही समजलं जातं, त्याचं स्वागत केलं जातं. आज जर भारताची परिस्थिती बघितली, जो स्त्री पुरुष रेशो आहे तो जवळपास 916 आहे भारतामध्ये. आणि आदिवासींच्या बाबतीत जर बघायला गेलं तर आदिवासींच्या बाबतीत पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त आहेत. कारण स्त्री जन्माचा सन्मान ह्या संस्कृतीमध्ये केला जातो. बऱ्याच ठिकाणी आदिवासी गाईचं दूध पित नाही, म्हणजे बस्तरसारखं ठिकाण त्या ठिकाणी सुद्धा आदिवासी गाईचं दूध पित नाही. कारण आदिवासीचं म्हणणं असं आहे की त्या दुधावरती हक्क तिच्या बछड्यांचा आहे, तो हक्क आपण त्यांच्यापासून हिरावला नाही पाहिजे. आदिवासी जरी रानावनात राहत असला तरी वैज्ञानिकदृष्ट्या हा खूप पुढारलेला होता. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. सह्याद्रीच्या परिसरात आदिवासींचं एक कुलदैवत आहे, त्याला कळसुबाई म्हणून आपण ओळखतो. या कळसुबाईचं नाव कळसुबाई कोणी ठेवलं असेल? निश्चितच तिथे राहणाऱ्या स्थानिक आदिवासींनी. मग यात ठाकर आले, कातकरी आले, महादेव कोळी आले, कोकणं आले. आणि यांनी कळसुबाईचं नाव कळसुबाई का ठेवलं असेल? ह्या कळसुबाई शब्दाचा जर तुम्ही शब्दाचा अर्थ बघितला, कळसुबाई म्हणजे कळस म्हणजे उंच, आणि बाई म्हणजे आदिवासींच्या देवदेवतांच्या पाठीमागे बाई लावण्याची प्रथा आहे. म्हणजे एका ठिकाणाचं नाव आदिवासी कळसुबाई ठेवतो आणि तेच ठिकाण पुढे जाऊन महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ठरतं. यावरून आपल्याला लक्षात येतं की आदिवासी वैज्ञानिकदृष्ट्या किती पुढारलेले होते. ज्या काळात उंची मोजण्याची कोणती साधनं नव्हती त्या काळात आदिवासींनी हा शोध लावला की सह्याद्रीतलं सर्वात उंच टोक हे, आणि त्याचं जे भौगोलिक महत्त्व आहे त्याला आदिवासींनी पूजायला सुरुवात केलं आणि पुढे जाऊन ती आदिवासींची कुलदैवता ठरली. म्हणजे आदिवासी एवढा प्रगत आहे. एक आदिवासींमध्ये कलागुण पण खूप आहेत. एक 1000 मण्यांची माळ आहे जी आदिवासींनी बनवली. ह्या 1000 मणी जे आहेत त्या प्रत्येक मणीवरती कोरीव काम केलेलं आहे. आणि खास गोष्ट अशी आहे की ही माळ तुम्हाला खुल्या डोळ्यांनी बघायला मिळत नाही. ती माळ जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला भिंग वापरावं लागतं. म्हणजे एवढे कलागुण आदिवासींमध्ये आहेत. आदिवासी निसर्गाचा विचार करणारा आहे, निसर्गाला ओळखणारा आहे, आणि जेवढा सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या आदिवासींवरती सुद्धा आज सांस्कृतिक आक्रमणं होत आहेत. संस्कृतीचं एक प्रमाण असतं ज्याला भाषा असं म्हणतात. ह्या जर भाषांचा तुम्ही विचार केला तर आपल्या जगात जवळपास 20,000 बोलीभाषा आहेत. ह्या 20,000 बोलीभाषांपैकी 2,000 बोलीभाषा ह्या भारतात आहेत, आणि ह्या 2,000 पैकी 1,600 भाषा ह्या फक्त आदिवासींच्या आहेत. महाराष्ट्रात जवळपास 52 बोलीभाषा बोलल्या जातात, आणि त्यापैकी 32 बोलीभाषा ह्या फक्त आणि फक्त आदिवासींच्या. जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 300 पेक्षा जास्त जाती जमाती आहेत आदिवासी सोडले तर. या 300 पेक्षा जास्त जाती जमाती 20 बोलीभाषांचा वापर करतं, आणि फक्त 45 जमातीकडे स्वतःच्या 32 बोलीभाषा आहेत. एवढा सांस्कृतिकदृष्ट्या आदिवासी समृद्ध आहे. पण खेदाची गोष्ट असताना आज ही जी आदिवासी संस्कृतीची खूण आहे त्याचं संवर्धन केलं जात नाही. आजही अनेक भाषा आहेत त्या ऱ्हास होण्याच्या मार्गावरती आहेत. म्हणजे एवढा आदिवासी समृद्ध असताना महाराष्ट्रातच काय भारतामध्ये सुद्धा एकही विद्यापीठ नाही जिथे आदिवासींच्या भाषांचं जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जात असेल. बाहेरच्या भाषा आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवल्या जातात, पण आदिवासींच्या भाषा यांचं जतन संवर्धन किंवा कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये ह्या भाषा शिकवल्या जात नाही. झारखंडमध्ये सुद्धा नाही. ही एक खूप खेदाची गोष्ट आपल्याला बघायला मिळते की जी आदिवासींची ओळख आहे, जी आदिवासीच्या संस्कृतीचा एक भाग आहे, त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष आपल्या देशामध्ये नसलेलं आपल्याला दिसतं. इतिहासाच्या बाबतीतही हीच गोष्ट आहे की मागच्याच आपल्या लाईव्हमध्ये जे आपले विलास गवारी सर होते त्यांनी ही गोष्ट सांगितली की आदिवासींच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे, त्याच्यावरती लिखाण नाही केलं गेलं.
जे राघोजी भांगरेंचा इतिहास असेल, बिरसा मुंडांचा इतिहास असेल, होन्या केंगलेंचा इतिहास असेल, की राघोजी भांगरे असतील, बिरसा मुंडा असेल, बाबूराव शेडमाके असतील, हे सगळे आदिवासींच्या अस्तित्वासाठी लढले. काही दिवसापूर्वीच याच आपल्या पेजवरती नितीन तळपाडे सरांचं व्याख्यान झालं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक गोष्ट आपल्याला राघोजी भांगरेंची सांगितली होती. त्यामध्ये चांगुणा आणि जो आपला मंगळ्या आहे त्याची गोष्ट त्यांनी सांगितली होती. समाजातल्या स्त्रीवरती अत्याचार होतो आणि हा माणूस पेटून उठतो आणि त्या सावकाराला धडा शिकवतो. ही गोष्ट विचार करण्यासारखी. होन्या केंगलेबद्दल पाठच्या आपल्या वेबिनारमध्ये सांगितलेलं आहेच विलास गवारी सरांनी, की एक मोठं आंदोलन त्यांनी सह्याद्रीमध्ये उभं केलं होतं. आणि एवढंच नाही की ब्रिटिशांनी एक स्टेटमेंट त्यांच्याबद्दल केलं, जे स्टेटमेंट आपण पाठच्या कार्यक्रमात पण पाहिलं, की ब्रिटिशांनी असं स्टेटमेंट केलं की होन्या इज दी केअर डिलिओ विथ नो सलादीन टू अपोज हिम. म्हणजे इंग्लंडमध्ये रिचर्ड नावाचा एक राजा होता, ज्याला लायन हार्टेड असं म्हटलं जात होतं. आणि ह्या रिचर्ड राजाच्या समोर सलादीन नावाचा एक पराक्रमी वीर पुरुष लढला. आणि ब्रिटिशच ही गोष्ट मान्य करतात की सह्याद्रीच्या ह्या भागात होन्या केंगलेंनी अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली की त्यांच्या विरोधात लढण्यासाठी कोणताही सलादीन नाहीये. याचा अर्थ असा की ब्रिटिश स्वतःलाही एवढे सक्षम समजत नव्हते की ते होन्या केंगलेला थांबवू शकतील. आणि म्हणून त्यांनी हे असं स्टेटमेंट केलं, भारताच्या इतिहासात एकमेव क्रांतिकारक ज्याच्याबद्दल अशा प्रकारचं स्टेटमेंट ब्रिटिशांनी केलेलं आहे. पण इतिहासामध्ये कुठेही आपल्याला होन्या केंगलेंचा हा इतिहास बघायला भेटत नाही. एवढंच नाही, स्थानिक पातळीवरती सुद्धा आदिवासी क्रांतिकारकांना तेवढं महत्त्व दिलं जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आंबेगावमधले जे स्थानिक आदिवासी आहेत, पंचायत समितीमध्ये होन्या केंगलेंचं स्मारक व्हावं, त्यांचं नाव यावं क्रांतिस्तंभावरती, यासाठी भांडत आहे. पण सरकार त्याला दाद देत नाही. म्हणजे अशा प्रकारे आदिवासींचा इतिहासाकडे दुर्लक्ष केलं जातं. बिरसा मुंडाचं आंदोलन आपल्याला माहिती आहे की एक मोठं आंदोलन त्यांनी उभं केलं. त्या इतिहासाकडे सुद्धा दुर्लक्ष केलं जातं. इतिहास जर तुम्हाला समजला, इतिहासाचा एक प्रभाव माणसांवरती खूप चांगल्या पद्धतीने पडू शकतो. जर तुम्हाला तुमचा इतिहास समजला तर तो तुमच्या डोक्यात जाणार, डोक्यातून तुमच्या मेंदूत जाणार, मेंदूतून तुमच्या रक्तात जाणार. आणि एकदा इतिहास तुमच्या रक्तात गेला तर तो तुमच्या पुढच्या पिढीकडे संक्रमित होणार आणि अशा प्रकारचा इतिहास नेहमी घडत राहणार. म्हणजे एवढा धसका ब्रिटिशांनी आदिवासींचा घेतला होता की आदिवासींना थांबवायचं कसं, हा एक मोठा प्रश्न ब्रिटिशांसमोर उभा झाला होता. शेवटी त्यांनी एक कायदा केला ज्याला क्रिमिनल ट्रायबल ॲक्ट असं म्हणतात, गुन्हेगार जमात अधिनियम. आणि अनेक आदिवासींची नावं ह्या गुन्हेगार जमात अधिनियमाबद्दल या अंतर्गत ह्या लिस्टमध्ये घेतली. म्हणजे जिथे ह्या जमातीची माणसं भेटतील तिथे त्याला गोळी घातली जात होती अक्षरशः. एवढा धसका ब्रिटिशांनी घेतला होता. एवढंच नाही, पुढे जाऊन ह्या कायद्यामध्ये सुद्धा ब्रिटिशांनी सुधारणा केली. ह्या कायद्याला त्यांनी हेरिडिटरी ॲक्ट बनवलं, वंशपरंपरागत कायदा बनवला. याचा अर्थ की ह्या समाजातल्या ह्या जमातीमधला प्रत्येक माणूस हा गुन्हेगार तर आहेच, पण नव्याने ह्या जमातीत जो जन्म घेतोय तो मुलगा असेल मुलगी असेल, हे जन्मापासूनच गुन्हेगार, असा कायदा ब्रिटिशांना करावा लागला. तेवढा झटकाच आदिवासींनी ब्रिटिशांना दिला होता. तरी सुद्धा अशा इतिहासाकडे दुर्लक्ष केलं जातं. तो इतिहास आदिवासींपर्यंत अजूनपर्यंत नीट पोहोचलेला नाही. आता कुठेतरी हा इतिहास आदिवासी समाजापर्यंत पोहोचत आहे. कुठेच आपल्याला आदिवासींचा तेवढा नीटसा विचार करताना दिसत नाही. आज टी व्हीवरती अनेक मालिका आहेत, त्या मालिकांमध्ये सुद्धा आदिवासींचा विचार केला जात नाही. ही जी टी व्ही इंडस्ट्री आहे, जी टेलिव्हिजन इंडस्ट्री आहे, याचा वर्षाचा टर्नओव्हर आहे 1 लाख कोटी. 1 लाख कोटीचा टर्नओव्हर वर्षाचा आहे. आणि हे सगळे जे सिरियल चालतात ते TRP वरती चालतात. आणि TRPसाठी 30 संच असतात, ते वेगवेगळ्या घरांमध्ये ठेवलेले जातात. आणि ह्या 30 संचापैकी एकही संच आदिवासीच्या घरात नाही.
याचा अर्थ टी व्हीवरती जे दाखवलं जातं हे दाखवताना आदिवासींचा विचार केला जात नाही आणि बऱ्याच चुकीच्या गोष्टी आदिवासींच्या माथी मारल्या जातात आणि यामुळेच आदिवासीच्या संस्कृतीवरती आज विपरीत परिणाम होता ही मोठी समस्या आपल्यासमोर आहे. आदिवासीची संस्कृती टिकावी यासाठी सुद्धा आदिवासींना खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. आदिवासींचं जर तत्त्वज्ञान तुम्हाला समजायचं असेल तर एक कविता आपले रानकवी तुकाराम धांडे यांची तुम्हाला सांगतो. त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आदिवासींच्या जीवनाचं नेमकं तत्त्वज्ञान काय. कवितेचं नाव आहे भूगोल. त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की 10,000 एकर जमीन, तिथलं माळ मैदान, डोंगर, टेकडी, ओढा, त्यांच्यावर खेळणारी मोकळी हवा आणि आतलं पाणी, या सगळ्यांसहित ती जमीन एक माणसाने विकत घेतली. आता तिथे सिमेंटच्या भक्कम कंपाऊंडचं बांधकाम होणार आहे. त्या अगोदर तिथल्या स्थलांतर करू शकणाऱ्या सगळ्यांनी बाहेर पडायचं. बाकीच्यांना तोडून कापून मुळासहित उचकटून बाहेर फेकलं जाईल. त्या टेकडीचे रायराय तुकडे करून ओढ्यात गाडले जातील. त्या झुळझुळणाऱ्या झऱ्याच्या तोंडी सिमेंटचे टोबरे देऊन त्याची वळवळ कायमची बंद केली जाईल. काही जाणकार दगडांना कंपाऊंडच्या भिंतीत चिरून ठार केलं जाईल आणि काळ्या आईच्या माथ्यावरती बुलडोजर पेरून बळीराजाला पुन्हा एकदा पातळी झाडलं जाईल. कंपाऊंडच्या आत सारी जमीन सिमेंटची होईल. अरे पण एक माणूस पैसे देऊन असा अर्धा अधिक भूगोल कसा काय विकत घेऊ शकतो? नाही म्हणजे असं कोणत्या शास्त्रात लिहिलंय? असं करा, सगळ्या शास्त्रांनी एकत्र या. अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, ही सगळ्या प्रकारची धर्मशास्त्र, त्याचप्रमाणे IT, बायटी, पॉलिटेक्निक, फार्मसी वगैरे या मॉडर्न पोरींना बोलून घ्या. सगळ्यांनी शांत चित्तानं बारीक दूरवरचा विचार करा आणि एवढा भूगोल सांभाळा. एवढा भूगोल सांभाळा दादा हो. नाही, ते सत्तेचे मनोरे ढासळू द्या, निर्देशांक कोसळू द्या, शेअर बाजार गडगडू द्या, कोणाकडे पैसा जास्त झाला असेल तर तोही सवू द्या, पण एवढा भूगोल सांभाळा. अरे ही सगळी शास्त्र माणसानं या मातीत पाय ठेवून माणसासाठी बनवली आहेत. ती जर बिघडली तर दुसरी बनवता येतील, दुसरी 100 शोधून काढता येतील, पण निसर्गानं सजीवांसाठी बनवलेला हा भूगोल जर बिघडला ना दादा हो, तर इथे माणूसच शिल्लक राहायचा नाही. इथे माणूसच शिल्लक राहायचा. ही जी कविता भूगोल तुकाराम धांडे यांची आहे, हे मुळात आदिवासींच्या जगण्याचं तत्त्वज्ञान आहे. आदिवासी कोणाला दुखवत नाही, कोणाचा हक्क मारत नाही, निसर्गाचा सन्मान करतो, मानव जातीचा सन्मान करतो, प्राण्यांचा सन्मान करतो आणि अशा आदिवासींबरोबर आज एवढी वाईट परिस्थिती तयार झालेली आहे. म्हणजे ह्या समाजाचा जर विचार करताना एक गोष्ट लक्षात येते की जसं कोंबडीची पिल्ले आपण पाठीखाली डालतो आणि पिल्लं डालल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही एखादं बारदण टाकलं, एखादी चादर टाकली, तर सूर्य कधी उगवतोय कधी मावळतो हे त्या पिल्लांना समजत नाही. 2ही दिवस ती पिल्लं तिथेच राहतील, 4ही दिवस ती पिल्लं तिथेच राहतील. तशी परिस्थिती आज आदिवासी समाजाची झाली. ज्या आदिवासी समाजाच्या समस्या आहेत, ज्या प्रश्न आहेत, जी परिस्थिती आदिवासी समाजाची झाली, याच्यामध्ये आदिवासी समाज एवढा गुंतलेला आहे की त्याच्याबरोबर नेमकं काय होतंय हेच त्याला कळत नाही. आणि म्हणून एकातून दुसरा प्रश्न, दुसऱ्यातून तिसरा प्रश्न आदिवासींसाठी उभा झालेला आपल्याला बघायला मिळतो. आज एक वेगळाच ट्रेंड समाजसेवेचा आपल्याला बघायला मिळतो. तो म्हणजे असा की जर एखाद्याला समाजसेवक बनायचं असेल तर त्याने आदिवासींसाठी काम करावं. म्हणजे आदिवासी हा असा विषय झाला आहे की ज्याच्यासाठी काम केल्यानंतर तुम्ही समाजसेवक बनू शकता आणि तो ट्रेंड आज आहे. लोक आदिवासी साठी काम करून स्वतःचे फोटो काढून स्वतःला समाजसेवक म्हणून मिरवण्याचा एक प्रकार सुरू झालेला आहे. कोणी दिवाळीला त्यांना फराळ नेऊन देतं, कोणी जुने कपडे नेऊन देतं, कोणी वह्या-पुस्तकं नेऊन देतं आणि अशा पद्धतीने त्यांच्यासाठी काम करून समाजसेवक आज बनत आहेत. खरं तर यामध्ये आपले आदिवासी पण आहेत, ते सुद्धा या गोष्टी करतात. या समाजाला आज समाजसेवेची गरज नाही आणि समाजसेवकांची पण गरज नाही. या समाजाला जर जिवंत ठेवायचं असेल तर चळवळीची गरज आहे.
कारण समाजसेवेतून माणूस मोठा होतो, पण चळवळीतून त्यांचा समाज मोठा होतो. आज त्याच चळवळीची गरज आज आपल्या समाजाला आहे. जे आपले अनेक प्रश्न आहेत आणि हे वैयक्तिक स्वरूपाचे जरी दिसत असतील तरी हे सामाजिक स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि त्याच्यामधून आदिवासी समाजाला बाहेर काढायचं असेल, या संकटातून आदिवासी समाजाला बाहेर काढायचं असेल तर आदिवासींच्या चळवळीची गरज आहे. जे समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी 1954 सालीच लिहून ठेवलेले त्याची गरज आज आपल्याला आहे. आणि जी चळवळ आदिवासींची उभी राहणार आहे ही चळवळ सुद्धा आदिवासी विचारधारेवरतीच असायला पाहिजे. मग आदिवासी विचारधारा म्हणजे नेमकं काय की जी विचारधारा बिरसा मुंडांची होती ती विचारधारा म्हणजे आदिवासी विचारधारा. जी विचारधारा राघोजी भांगरेंची विचारधारा होती ती विचारधारा म्हणजे आदिवासी विचारधारा. जी विचारधारा भारतातील क्रांतिकारकांची होती ती विचारधारा म्हणजे आदिवासी विचारधारा. म्हणजेच आदिवासींसाठी संपूर्णपणे वाहून घेणं, काम करणं ही विचारधारा म्हणजे आदिवासी विचारधारा. आणि चळवळीबरोबर विचारधारेबरोबर आज आपल्या आदिवासी समाजाला आदिवासी नेतृत्वाची खरी गरज आहे. कारण होतं असं की आदिवासी समाजसेवकांच्या माध्यमातून काम करण्याचं दाखवलं जातं, परंतु परिस्थिती अशी आहे की हे सगळे समाजसेवक नदीतून वाहत जाणाऱ्या, नदीत पडलेल्या आदिवासीला वाचवतायत. पाण्यात पडलेल्या आदिवासीला वाचवण्याचं काम केलं जातं आहे, परंतु ह्या आदिवासीला पोहण्याचं शिकवलं जात नाही. ही खेदाची गोष्ट आहे. आज आदिवासी समाजाला पोहणं शिकवणं हे तितकंच गरजेचं आहे. त्याला सक्षम करणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि त्यासाठीच ह्या समाजाला जिवंत ठेवण्यासाठी आज चळवळीची गरज आपल्यासमोर आहे. ही एक अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे आणि ह्या अस्तित्वाच्या लढाईत खरं तर आदिवासी समाज खूप उशिरा जागा झाला आहे की ज्यावेळेस त्याला एकत्र येऊन यावर काम करायला पाहिजे होतं, अजूनही आदिवासी समाज एकत्र येण्यासाठी धडपडतो. म्हणजे आज वेळेच्याही खूप पाठीमागे आदिवासी समाज आहे आणि ती वेळ गाठणं आदिवासींसाठी खूप महत्त्वाचं आहे. एक लक्षात घ्या, या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आपल्याला 2 प्रकारचे आदिवासी असलेले बघायला मिळतात. एक म्हणजे ज्याला माहिती आहे की ही अस्तित्वाची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये हा सामील आहे, आणि दुसरा की त्याने ह्या समाजाचा फायदा घेतलेला नोकरीत आहे, त्याला माहिती नाही आहे अस्तित्वाची लढाई. समजा या लढाईमध्ये आदिवासी समाज जिंकला तर हा जो विजय आहे हा विजय लढणाऱ्यांचा असणार आहे, कारण ते लढत आहेत. जे या लढाईत सामील नाही त्यांच्यासाठी हा विषय काहीच नाही. परंतु यातून समजा फायदा झाला तर हा फायदा लढणाऱ्यांबरोबर न लढणाऱ्यांचा सुद्धा असणार आहे. आणि जर ह्या लढाईमध्ये आदिवासी हारला तर हा पराजय सुद्धा जे लढतायत त्यांचाच असणार आहे, कारण जे लढत नाहीये त्यांचा हा पराजय नसणारच आहे. पण ह्या पराजयातून जर काही तोटा झाला तर तो जसा लढणाऱ्या आदिवासींचा असणार आहे तसाच तो न लढणाऱ्या आदिवासींचा सुद्धा असणार आहे. आणि म्हणून त्यांना सुद्धा या लढाईत सामील करून घेणं आपल्यासमोर एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्या वेळेस हा सामील नसणारा आदिवासी ह्या लढाईमध्ये जिंकण्यासाठी लढेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आदिवासींची चळवळ उभी राहिलेली असेल असं आपण म्हणू शकतो. आज अनेक आदिवासींचे प्रश्न आहेत आणि ह्या देशामध्ये आदिवासी समाजच असा आहे की ज्याचे अनेक प्रश्न आहेत. ह्या देशामध्ये सगळ्यात मागास, सगळ्यात गरीब, सगळ्यात संकट असणारा समाज आज आपल्याला फक्त आदिवासी बघायला मिळतो. आणि त्याचा पाठचं कारणच हे की या समाजात चळवळ उभी राहिली नाही. आणि सखाराम डाकोरे सर ह्या पेजच्या माध्यमातून हीच माहिती आपल्या समाजाबरोबर समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अशाच प्रकारे आपल्या समाजाला आपण ही माहिती देऊन चळवळीचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे. आणि जर असं केलं तर कुठेतरी आदिवासींची चळवळ उभी राहील आणि जे प्रश्न आदिवासींचे आहेत ते सुटत जातील. अनेक प्रश्न आहेत, आरक्षणाचा प्रश्न, बोगस आदिवासींचा प्रश्न, जमिनीचा प्रश्न, आदिवासींच्या अधिकारांचा प्रश्न,
ह्या सगळ्या प्रश्नांवरती आदिवासींना काम करायचं आहे आणि हे तेव्हाच होऊ शकेल ज्यावेळेस आदिवासी एकत्र येईल. आज अनेक कार्यक्रमांमध्ये आदिवासी एकत्र येताना आपल्याला दिसतो, परंतु महत्त्वाचं हे की एका ठिकाणी किती आदिवासी जमले हे महत्त्वाचं नाही आहे. की एखादा कार्यक्रम आहे तिथे 1,00,000 आदिवासी आहेत, पण ते 1,00,000 आदिवासी एका ठिकाणी दिसले म्हणजे ते एकत्र आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तिथे एकत्र असणारे जे आदिवासी आहेत ते विचारांनी एकत्र आहे का, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आज आपल्याला विचारांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस विचारांनी आदिवासी एकत्र येईल त्यावेळेस आदिवासींची खरी चळवळ उभी राहील. तुम्ही संपूर्ण जगाचा इतिहास बघा, ज्या ज्या चळवळी ज्या ज्या ठिकाणी झाल्या त्या चळवळींचा इतिहास तुम्ही बघा, त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रकारच्या चळवळीचीच गरज होती आणि अशा ठिकाणी आपोआपच ही चळवळ उभी राहिली आणि एक प्रश्न त्यांचे सुटत गेले. आज आदिवासी समाज अशा परिस्थितीवरती येऊन पोचला आहे की त्यालासुद्धा या चळवळीची खूप गरज आहे. आणि ही जर चळवळ आपोआप उभी राहिली, या चळवळीला आपण उभं केलं तर निश्चितच आदिवासींचे अनेक प्रश्न आपण सोडवू शकू. अनेक गंभीर समस्या आहेत आदिवासींच्या, त्याच्यावरती एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. ह्या फेसबुक पेजच्या माध्यमातून डाकोरे सर नेहमीच अनेक प्रश्नांवरती चर्चा घडवून आणत असतात आणि एवढा चांगला विषय त्यांनी मला दिला आणि एवढा महत्त्वाचा आणि गंभीर विषयावरती चर्चा करण्याची त्यांनी संधी मला इथे निर्माण करून दिली. त्याबद्दल खरोखरच मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि या फेसबुक पेजच्या माध्यमातून मला आपल्या बांधवांना ह्या समस्या सांगता आल्या, याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना जय आदिवासी, जय बिरसा, जय राघोजी. धन्यवाद.